रुक्मिणी होती कोण? श्रीकृष्ण असं म्हटलं जातं. त्यात श्री म्हणजे लक्ष्मी आणि कृष्ण म्हणून श्रीकृष्ण म्हणतो आपण. रुक्मिणींनी लिहिलेलं पत्र, त्या पत्रामध्ये असं काय होतं? एका प्रेमिकेनं लिहिलेलं प्रियकराला पत्र नाहीये, एका भक्तानं आपल्या देवाला लिहिलेलं पत्र आहे. ते पत्र ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पत्राची सुरुवात अशी की शोत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमता मखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशती चित्रम पत्रपम मे. ही रुक्मिणीची स्टोरी आहे ना, घरच्यांच्या विरोधात जा, पळून जा किंवा असं, तर तुम्हाला काय वाटतं की त्या स्टोरी मधून आपण काय सार घेतला पाहिजे? एकाच भावाचा फक्त विरोध होता, घरच्यांचा विरोध नव्हता. एकाच भावाचा, बाकी तिन्ही भाऊ, आई वडील यांची सगळ्याची इच्छा होती की रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला द्यायची. तर मग असं पण सांगितलं जातं की मुद्दामून श्रीकृष्णांनी असं तिला दाखवून दिलं होतं की मी तुझ्या लायक नाहीये, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. रुक्मिणीच्या प्रेमाची खुली बघण्यासाठी वापरलं, पण ती चेष्टीची गैरचेष्टा झाली आणि ती भगवान श्रीकृष्ण आपल्या विरोधात जात आहेत या भावनेनं ती. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपण आज जो विषय घेणार आहोत तो माझा फार आवडीचा विषय आहे, कारण तो आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचा विषय. आणि त्याला श्रीकृष्ण रुक्मिणी पण म्हणू शकतो. तर अनेक जण आहेत ते राधा कृष्ण जास्त त्यांना माहिती आहेत. बरेच जणांना रुक्मिणीचा उल्लेख हा जास्त माहिती नाही, फक्त रुक्मिणी स्वयंवर एवढंच त्यांना माहिती असतं. आणि त्याच्या पलीकडे रुक्मिणीचं अजून काय महात्म्य आहे ते बरेच जणांना माहीत नाही. तर त्यासाठीच आपण हा एपिसोड घेऊन आलो आहोत. आणि त्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपले आजचे गेस्ट आपल्यासोबत आहेत. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पहिले तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं ऑडियन्सला सांगा. नमस्कार, मी ऋषिकेश वासुदेव उत्पात. आम्ही रुक्मिणी मातेचे परंपरागत पुजारी. माझे वडील भागवताचार्य वैकुंठवासी श्री वाना उत्पात. आणि आमच्या घरात रुक्मिणी मातेची परंपरागत पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच श्रीमद भागवताची सुद्धा आमच्याकडे परंपरा आहे. बरोबर. वडिलांनी माझ्या जवळजवळ 35 वर्ष रुक्मिणी मातेच्या समोर सभामंडपात भागवताची सेवा केलेली आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रात भागवताचे रुक्मिणी स्वयंवराचे सप्ती केलेले आहेत. आणि हे परंपरागत आमच्याकडं आलेलं आहे. परिसा भागवत म्हणून साधारणपणे नामदेवरायांच्या काळात आमचे पूर्वज होऊन गेले आणि त्यांनी आयुष्यभर रुक्मिणी मातेसमोर भागवत सांगितले आणि त्या भागवताच्या सेवेला प्रसन्न होऊन रुक्मिणी मातेने त्यांना परिस दिला होता. ओके. आणि म्हणून त्यांचं नाव परिसा भागवत पडलं होतं. त्यांनी तो परिस चंद्रभागा नदीमध्ये टाकून दिला. तुझा काही उपयोग केला नाही, ते संत होते, त्यांना काय त्याच्या काही देणं घेणं नव्हतं. पण त्यावेळेसपासून जवळजवळ 700-800 वर्ष झालं आमच्या उत्पातांच्या कुळामध्ये रुक्मिणी मातेच्या सेवेबरोबरच श्रीमद भागवताच्या सेवेची सुद्धा परंपरा आहे. ओके, बरोबर. आणि मग आता रुक्मिणीबद्दल जेव्हा आपण विषय घेतो ना, तर काय होतं की लोकांना पहिलं तर हेच माहिती नाही की नक्की रुक्मिणी होती कोण. तर त्यापासून आपण सुरुवात करूया की नक्की रुक्मिणी कोण आहे, म्हणजे जसं लक्ष्मी रूप म्हणा किंवा त्याच्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड. रुक्मिणी तसं श्रीकृष्ण असं म्हटलं जातं. त्यात श्री म्हणजे लक्ष्मी आणि कृष्ण म्हणून श्रीकृष्ण म्हणतो आपण. ओके. वेगळे नाही आहेत, दोघं एकच आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी ही एकच आहे, वेगळं नाही. पण विष्णू आणि लक्ष्मी, प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आणि भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, म्हणजे ज्या ज्या वेळेस भगवंताने अवतार घेतला त्या त्या वेळेस ते त्यांच्या बरोबर आलेले आहेत. बरोबर आहे. गृहस्थाश्रमी भगवंताचा जो अवतार आहे त्यांच्याबरोबर त्यांची बायको म्हणून ते आलेले आहे. त्यामुळे ते काही वेगळे नाही आहेत. आणि म्हणजे मला पण हे फार आवडतं की आता आपण बघतो की सध्या बॉलिवूडच्या सॉंग्समुळं किंवा जे आत्ता जे सध्या ट्रेंडला चालू आहे त्या गोष्टींमुळं अनेक जण राधाकृष्ण जास्त सांगतात. आणि त्यात काय वाईट नाही आहे, पण रुक्मिणी पण आहे. रुक्मिणी ही त्यांची पत्नी होती. आणि म्हणजे मला ते एक गोष्ट वाक्य आवडतं की लोक तुला राधा हो म्हणतील, पण तू रुक्मिणी म्हणून माझी प्रत्येक जन्मात साथ दे. कारण आपण बघितलं तर राधा ही एका जन्मातच असते आणि रुक्मिणी ही जेव्हा ते राम बनून येतात तेव्हा सीता बनून येते, कृष्ण बनून येतात तेव्हा ती रुक्मिणी बनून येते. म्हणजे प्रत्येक जणांना साथ देण्यासारखी ती आहे. त्यामुळे मला ती पर्सनली फार आवडतात.
तर रुक्मिणीचा जेव्हा आपण बोलतो ना, तर त्यांच्या जन्माची कहाणी खूप जणांना माहिती नाही. तर त्यांचा जन्म कसा झाला होता? रुक्मिणी ही राजा भीष्मक हम्म. हे तिचे वडील बरोबर. आणि राणी शुद्धमती ही तिची आई. कौंडिण्यपूर म्हणजे अमरावतीपाशी अजून सुद्धा आहे ते कौंडिण्यपूर, हे ओके. रुक्मिणीचं जन्मस्थान असं मानलं जातं. आणि भागवतामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे. तर कौंडिण्यपूर इथे रुक्मिणीचा जन्म झाला. पिता भीष्मक आणि राणी शुद्धमती या दोघांच्या पोटी रुक्मिणी मातेचा जन्म झाला. आता तसं बघायला गेलं तर रुक्मिणीचा जन्म हा आपल्या देहदारीसारखा होत नाही, कारण ती लक्ष्मी आहे. ओके. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं जर आख्यान तुम्ही भागवतामध्ये बघितलं तर वसुदेवांनी मनाने देवकीच्या मनात प्रवेश केला आणि अंश रूपाने गर्भात प्रकट झाले. हा, कारण भगवान जन्म नसतो, मृत्यू कारण नसतो. भगवंताना जन्मही नाही आणि मृत्यू पण नाही. नाही. म्हणून तिथं वर्णन काय आलंय की आजन्मा जन्म घेण्याची वेळ झाली होती. भागवतात वर्णन काय, आजन्मा जन्म घेण्याची वेळ झाली होती. तर तू जन्माला कधी येत नाही आणि तो जन्माला यायची वेळ झाली होती. बरोबर. तसं तो रुक्मिणीचं सुद्धा तसंच आहे की ती काही देहदारी नाही आहे. आपल्या सामान्य माणसाला कर्मामुळे जन्म मिळतो. त्याच्यात त्यांना भगवंताची लीला करायची म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे तो जन्म काय असा आपल्यासारखा साधा नाही. आणि 4 भाऊ, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, ओके. हे 4 भाऊ आणि 5वी रुक्मिणी असे ते जन्माला आले. आणि त्यात रुक्मिणी 5वी आली, सगळ्यात धाकटी होती आणि एकुलती एक बहीण होती. त्यामुळे ती अत्यंत लाडात वाढलेली, भयंकर सुंदर, प्रचंड सुंदर, तेवढीच सात्विक, तेवढीच धर्मनिष्ठ आणि हुशार पण. तेवढीच बुद्धिवान. म्हणजे एखादी स्त्री हुशार आणि सुंदर हे फार कमी आहे, लक्षात ठेवा. हो हो, रुक्मिणीच सौंदर्य असं. असतं तिच्याकडे बुद्धी नसते. यांची बुद्धिवान असती तिच्याकडे सौंदर्य थोडं कमी असतं. पण रुक्मिणीत त्या दोन्हीचा मेलाप झालेला होता. हो, आणि तेवढीच नम्र पण होती. बरोबर. हे उदाहरण बघायला मिळत नाही. हो. सौंदर्य आणि बुद्धिवान असेल आणि- आणि दोन्हीतले एक गुण जरी असेल तर नम्र नसतं मनुष्य किंवा स्त्री नसते. नम्र. तेवढीच ती नम्र, विनय, कारण ती खास भगवान श्रीकृष्णासाठीच अवतरली होती. त्यामुळे ती तशी असणं स्वाभाविक आहे. आणि मग ती 4 भावांबरोबर वाढत होती. तिथंच कौंडिण्यपुरात तिचं सगळं बालपण गेलं. मग एवढंच प्रेम होतं भावांवर, तर आपल्या सगळ्यांना माहिती की त्या घरच्यांनी फार विरोध केला होता की तू श्रीकृष्णाशी लग्न नको करूस म्हणून. तर असं का, की श्रीकृष्णाशी का नको, एवढा मोठा व्यक्ती असून सुद्धा? आता कसं अमेरिका, तुमचं ब्रिटन, फ्रान्स हे बरोबर. नाटो राष्ट्र आहेत, बलवान राष्ट्र आहेत, सगळी त्यांची युती आहे. तसं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या किंवा यादव कुळाच्या विरोधातले जे राजे होते, जरासंध, शिशुपाल, दंतवक्त्र, कंस, हे सगळे यादव कुळाच्या विरोधातले एक गट होता. आज कसा तो नाटोचा गट आहे तसा तो एक गट होता. आणि शिशुपाल त्यांचा रुक्मी त्यांचा मित्र होता. आणि भगवान श्रीकृष्णाबद्दल तर प्रचंड त्याच्या मनात द्वेष होता. त्यामुळे त्यानं बलवान गड धरायचा म्हणून त्यानं शिशुपालाचा गड धरलेला. रुक्मिणी म्हणजे स्वतःची बहीण शिशुपालाला देऊन अजून तो मैत्रीपूर्ण जो संबंध आहे तो अजून घट्ट करून नात्यात आणायचा त्याचा प्रयत्न होता. म्हणून त्याला ती रुक्मिणी शिशुपालाला द्यायची होती. पण राजा भीष्मकाचा आणि राणी शुद्धमतीचा दोघांचाही विरोध होता आणि इकडे रुक्मिणीचा विरोध होता. रुक्मिणीनं मनानं वरलेलं होतं भगवान श्रीकृष्णाला त्यावेळेस. आता आपल्या इथं विवाह संस्था आहेत लग्न जमवण्यासाठी, तसं त्यावेळेस देशोदेशीची भाट असायची. ती भाट सगळ्या राजांकडे हिंडायची आणि मग त्या राजाकडे गेल्यानंतर त्यांना माहित असायचं की या राजाची मुलगी उपवर झालेली आहे, म्हणजे लग्नासाठी वयात आलेली आहे, किंवा हा राजकुमार लग्नासाठी त्या वयात आलेला आहे. तर ते स्थळ सुचवायसाठी जिथं मुलगी उपवर झालेली आहे तिथं मुलाचं स्थळ सुचवलं जात असत आणि जिथं मुलगा लग्नाच्या वयात आलेला आहे तिथं मुलीचं स्थळ सुचवलं जात असत. त्याप्रमाणे कीर्तिनामा ब्राह्मण, त्यानंतर कै यक्ष, कै भाट असे कौंडिण्यपूरला येऊन गेलेले आणि त्यांनी अनेक देशोदेशीच्या राजकुमारांचं वर्णन तिथं रुक्मिणी समोर आणि राजा भीष्मकासमोर आणि राणी शुद्धमती समोर केलेलं होतं. हे थोडक्यात त्यांनी रुक्मिणीला ते स्थळ सुचवली होती. आणि मग कीर्तिनामा म्हणून जो ब्राह्मण आला त्यांनी अनेक राजकुमारांचं वर्णन करता 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 भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि भगवान श्रीकृष्णाचं वर्णन ऐकून तिथंच रुक्मिणीनं मनानं ठरवलं की आपण
हाच वर आपल्या आयुष्यात यांनाच वरायचा, आपण भगवान श्रीकृष्णालाच वरायचं आणि यांच्याच गळ्यात आपण माळ घालायची. रुक्मिणीचं ते फारच चांगलं आहे की म्हणजे मला रुक्मिणीमधली सर्वात जास्त क्वालिटी आवडते. त्यातली ही एक क्वालिटी आहे की आजकालच्या म्हणजे ज्या मुली आहेत त्या समोरचं बघतात की हा दिसतो कसा, ह्याच्याकडे किती पैसे आहेत, ह्याचा काय काय ह्याच्याकडे गोष्टी आहेत. पण रुक्मिणीचं होतं की म्हणजे कधीच त्यांनी बघितलं नव्हतं की श्रीकृष्ण कसे आहेत, बरोबर की नाही. इवन ते गुराख्याचे पोरगे होते तरी पण त्यांनी ऍक्सेप्ट केलं. ही राजाची राजपुत्री होती तरी पण त्यांनी श्रीकृष्णाला ऍक्सेप्ट केलं आणि आतोनात प्रेम केलं न बघता. तर त्यावर मला पण मध्ये एक असं वाक्य सुद्धा होतं की पैसे, ऐश्वर्य, संपत्ती बघून सगळेच प्रेमात पडतात, पण काहीच न बघता प्रेमात पडायला सगळ्या रुक्मिणी नसतात. तर आजकालच्या सगळ्या मुली आहेत ना त्यांना म्हणजे रुक्मिणीकडून शिकण्यासारखं आहे की एक स्त्री म्हणून काही समस्यामध्ये बघितलं आणि कर्तृत्व जे बघितलं ऐकून त्यांनी प्रेमात पडल्या. आणि ते जेव्हा सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याच्या लग्नाच्या त्यावेळी एक गोष्ट जाम फेमस आहे की रुक्मिणींनी लिहिलेलं पत्र, बरोबर की नाही. तर ते जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये असं काय होतं ते तुम्हाला सांगू शकता का आम्हाला? ते पत्र म्हणजे एका प्रेमिकेने लिहिलेलं त्याच्या प्रियकराला पत्र नाही ते. ओके. एका भक्तानं आपल्या देवाला लिहिलेलं पत्र आहे. ते पत्र ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. त्या पत्राची सुरुवात अशी की श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशती चित्रम पत्रपम मे. श्रुत्वा गुणान म्हणजे जे गुण ऐकून ते गुण तिथून कानातून हृदयात गेले आणि तुझ्या गुणांचं वर्णन ऐकून माझे त्रिविध ताप शांत झालेत. म्हणजे कृष्णाला न बघता फक्त त्याचे जे गुण आहेत ते ऐकून मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे. त्या पत्रात तिनं सगळं लिहिलंय की तू कसं आलं पाहिजेस, तू का यायचंयस, मी तुझा भाग आहे, मी वाघाचा भाग आहे, मला कोल्ह्या कुत्र्यानं नेऊन चालणार नाही, सिंहाचा वाटा आहे मी मी सिंहाचा वाटा आहे. तसंच मी मागच्या जन्मी कुठले पूर्त कामं केली असतील, म्हणजे पूर्त काम म्हणजे आपल्याकडं 2 प्रकारचे कर्म सांगितले. पुण्यकाम जे आपण करतो आपला सनातन धर्म इतका मोठ्या प्रमाणात विचार करतो की माणसानं समाजासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि स्वतःचं वैयक्तिक सुद्धा काम केलं पाहिजे. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात पण पुण्यकर्म केलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकांसाठी समाजासाठी जे केलेलं काम आहे ते जास्त पुण्य असं सांगितलं. पूर्त आणि इष्ट. इष्ट म्हणजे आपण आपल्या घरात पूजा, श्राद्ध, कर्म, वर्षभराचे कुळकर्म, कुळाचार या सगळ्या गोष्टी करतो त्याला इष्ट काम म्हणायचं. आणि पूर्त म्हणजे समाजासाठी आपण जे काही करतो, विहिरी खोदणं, पाणपोई उभा करणं, घाट बांधणं, जे तीर्थक्षेत्रावर वारकऱ्यांसाठी काम करणं, समाजासाठी काम करणं, ह्याला पूर्त काम म्हणतात. जे अहिल्याबाई होळकरांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्याला पूर्त काम म्हणायचं. म्हणजे आपण या समाजात जन्माला आलोय, जसं आपण वैयक्तिक स्वतःच राखणं किंवा स्वतःसाठी कर्म करणं जसं महत्वाचं आहे, तसं समाजाचं सुद्धा काहीतरी आपण देणं आहे आणि त्या दृष्टीनं काम करणं तर ते जास्त पुण्य देणार आहे. आपल्या शास्त्रात सांगितलेलं. त्याप्रमाणे रुक्मिणी एका श्लोकात असं म्हणते की मी मागच्या जन्मी जर काही पूर्त कामं केली असतील, मी विहिरी खोदली असतील, मी पाणपोई बांधली असेल 5 तासासाठी, तर तू मला या जन्मी मिळशील. त्याच्या पुढे जाऊन ती सांगती की तुला वाटेल की मी कसं येऊ आणि हिच्या माहेरच्या लोकांना मारू. आता पळवून घेऊन जायचं म्हणल्यावर काहीतर तिथं युद्ध होणार, काहीतर कोणाला तर मारावं लागणार, काहीतर होणार. तर मारून कसं घेऊन जाऊ असं जर तुला प्रश्न पडत असाल तर आमच्या कौंडिण्यपुरातल्या या आमच्या घरात किंवा आमच्या कुलपरंपरेत अशी परंपरा आहे की नववधू अंबिका मंदिरामध्ये पार्वतीच्या दर्शनाला लग्नाच्या आधी जात असते. तसंच मी पण तिथं जाणार आहे आणि तू तिथं येऊन मला घेऊन जा. म्हणजे यात तिची बुद्धिमत्ता दिसते की काही जर मारजोड झाली तर माझं आयुष्यभराचं माहेरही तुटल आणि बाहेरच्या माणसाला काही आघात झाला नाही पाहिजे आणि माझं लग्न कृष्णाबरोबर झालं पाहिजे. त्याच्याकरता तिनं तिला कृष्णाला ती थोडक्यात आयडिया दिलेली. त्याच्या पुढे जाऊन ती सांगती एके ठिकाणी की तू जर मला नाही मिळालास, मी आत्महत्या करीन असं म्हणलेलं नाहीये, तू जर मला नाही मिळालास
तर मी कठोर तपाचर करून या जन्मी माझा शरीर त्याग करीन. काय म्हणलंय? व्रत वैकल्य कठोर तपाचरण करून मी स्वतःचा या जन्मी त्याग करीन आणि परत पुढच्या जन्मी तुला मिळवायचा प्रयत्न करीन, पण मी तुला मिळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी काय म्हणलं पहिल्यांदा की एका भक्तानं लिहिलेलं स्वतःच्या देवाला तुरे लिहिलेलं ते पत्र. या पत्रावर आपल्या नाथ महाराजांनी आणि आमचे परमपूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींनी सुंदर काव्य रचलेलं आहे. खरं म्हणजे रुक्मिणी स्वयंवर हे मूळ भागवतात 52, 53 आणि 54 दशमस्कंदात 52 अध्याय, 53 अध्याय आणि 54 या 3 अध्यायात रुक्मिणी स्वयंवराचं वर्णन आलं. त्याच्यावर नाथ महाराजांनी ज्यावेळेस ते काशीला गेले होते, एखादा ती भागवत त्यांना प्रमाणित करून आणायचं होतं, त्यावेळेस एक अशी आपल्याकडे पद्धत होती की कुठलाही ग्रंथ अखंड भारतात कुणी दिला तर तो प्रमाणित करण्यासाठी काशीला जावं लागत असं. आणि काशीच्या विद्वानांनी त्याला एकदा संमती दिली तर तो झाला ही झाला. त्याप्रमाणे त्यांनी नाथ महाराजांनी जे भागवताच्या 11व्या स्कंद्यावर एकनाथी भागवत ही जी टीका लिहिली ती प्रमाणित करण्यासाठी ते काशीला गेले होते. आणि त्या ह्याच्यात त्यांना वेळ लागला, ती कथा वेगळी, अजून ही वाढत ती कथा वेगळी, पण त्या ह्याच्यात त्यांना वेळ लागल्यावर त्यांनी काय करायचं तर तिथं बसून रुक्मिणी स्वयंवर त्यांनी लिहिले. आणि त्या रुक्मिणी स्वयंवराची अजून एक कथा अशी सांगितली जाते की नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवंत पाणी भरण्यासाठी होते, स्वतः शिष्य होते. श्रीखंड्या म्हणून जो होता तो भगवंत जो होते आणि तो नाथ महाराजांचा शिष्य होता. पाणी भरणं करणं, नाथाची सगळी सेवा करणं ह्याच्यासाठीच होती तो होता. आणि ज्या वेळेस एक मनुष्य नाथांच्या घरी आला आणि म्हणला की भगवान श्रीकृष्ण कुठं आहेत, नाथ महाराजांना कळलं. मला स्वप्न पडलं होतं की ते तुमच्या घरी आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती श्रीखंडे हीच भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ती नाथांच्या लक्षात आले की ते त्यांनी स्वतःच रूप गुप्त केलं तिथून. आणि मग त्यांच्या मनात एक इच्छा राहिली नाथांची की तू आयुष्यभर माझ्या इथं राहिला पण तुझं लग्न करायची माझी इच्छा राहील, तुझं लग्न मला करायचं होतं. पण ती म्हणली अरे माझ्या आधी 16,160 लग्न झाले, आता अजून नवीन कुठं करतो. तर ती म्हणली की तू असं कर, माझं लग्न करण्यापेक्षा माझ्या लग्नाचं वर्णन कर. म्हणून मूळ भागवतातल्या 3 अध्यायावर नाथ महाराजांनी प्राकृतमध्ये रुक्मिणी स्वयंवर रचली. अतिशय सुंदर आहे. इतके अलंकार मला वाटत नाही की कुठल्या ह्याच्यात वापरले असते. फक्त 3 अध्याय वापरून 3 अध्याय फक्त मूळ भागवतात आणि त्याच्यावर नाथ महाराजांनी ते रचलेलं आहे. आणि त्यानुसारच आता रुक्मिणी स्वयंवरची कथा सांगितली जाते. बरोबर, म्हणजे ते खरंच. आणि आता ते जे पत्र आहे ज्या सुदेव ब्राह्मणांनी लिहिलं ते पत्र, ते सुदेव ब्राह्मण म्हणजे आमचे वंशज. ओके, बरोबर. स्वामी परमपूजनीय वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे आनंदराव आठवले त्यांनी त्या पत्राचं वर्णन करताना इतकं सुंदर लिहिलं की धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहले, अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. जय हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा, जय हरी सुखकंदा. त्यांनी कृष्ण कथामृत म्हणून ओवेबुद्ध एक ग्रंथ लिहिलाय भगवान श्रीकृष्णाचे चरित्र. त्यामध्ये या सगळ्या त्यांनी स्वतः रचलेलं आहे. हे सगळं अतिशय सुंदर आहे. बरोबर, जगातलं सर्वात पहिलं प्रेमपत्र आपल्या रुक्मिणी लिहिलं होतं श्रीकृष्णासाठी. केशराची वापरली होती. रत्नजडीत आज म्हणत पेन म्हणा किंवा त्यावेळेचं बोरू म्हणा, आणि रेशमी वस्त्र होतं त्याच्यावरती लिहिलं होतं. मग त्यामधलं एक वर्णन म्हणजे आता आपण जे टीव्ही सिरियल्स लागतं जास्त आता फेमस होतात, तर जे स्टार प्लसची महाभारत होतं त्यातलं ते एक लाईन आहे जी इंस्टाग्राम रील्स युट्यूबला सगळे व्हायरल होते की जगात अर्जुन असतो, अर्जुन ते पत्र वाचत असतो हातात आणि तो म्हणतो जगात मी सबसे सुंदर कौन माधव, तर तो म्हणतो मैं पार्थ, असा तो श्रीकृष्ण म्हणतो. तर ते वर्णन दिलं होतं की रुक्मिणींनी की जगामध्ये सर्वात सुंदर किंवा तर ते तू आहेस. तर ते वर्णन काय सांगू शकता की त्यांनी काय लिहिलं होतं श्रीकृष्णांबद्दल? तसं वर्णन वेगळं असं काही केलेलं नाहीये त्यांनी. त्यात त्रिभुवन सुंदर तू आहेस आणि तुझ्या गुणाचं वर्णन, तुझ्या रूपाचं वर्णन ऐकून हे माझ्या हृदयात गेलं. ओके. आणि त्या हृदयातनं माझी त्रिविधता आध्यात्मिक, अधिदैविक
हे जे त्रिविध ताप आहे ते ताप माझे शांत झाले. ओके, मी सगळ्यात जगामध्ये सगळ्यात सुंदर. भगवान श्रीकृष्णाचं म्हणजे विठोबाचं सुद्धा अनेक शेकडो हजारो संतांनी अभंग, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हम्म, शेकडो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, बरोबर. सगळे रूपावरच अभंग आहेत. मुळात काय आहे, कृष्ण हे जी फोड केली तर आकर्षेती इति कृष्ण, हा जो आकर्षून घेतो तो कृष्ण. तुझं रूपच इतकं सुंदर आहे तर कोणी बघितलं, लहान रूपात बघा, मोठ्या रूपात बघा, मध्य रूपात बघा, त्याला बघितलं की माणसाचं मन आकर्षित जातं त्याकडे. पत्र पाठवण्यासाठी ज्या व्यक्तीची तुम्ही नाव घेतलं त्यांना निवड केली होती, तर त्यांचीच काय निवड केली होती, मग दुसरा व्यक्ती नव्हता का? एक तर ते हुशार प्रकांड पंडित होते आणि विश्वासू. त्यावेळेसचे असे काही लोक हे राजेराजेवढे सांभाळून ते ठेवत असत. आज जरी आता मागाशी आमच्या भावाने तुम्हाला पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण जुन्या काळात राजेराजवाडी जी होती की नाही, असे अभ्यास करणारे किंवा काही शोध करणारे, त्यानंतर वेदशास्त्र पंडित किंवा अशी जी हुशार लोक होती, विद्वान, तर त्यांना गलेलट्ट पगार घेऊन राज्यसभेत सांभाळलं जायचं. बरोबर. का तर या सगळ्या गोष्टी, आपली संस्कृती असेल, आपला हा पुढे गेला पाहिजे, पुढे शिकवला गेला पाहिजे आणि त्या चांगल्या गोष्टी सामान्य माणसाला ऐकता आल्या पाहिजे. त्याप्रमाणे सुदेव ब्राह्मण हे एकदम राजा भीष्मकाचे विश्वासू दरबारातील पंडित होते, पंडितच म्हणता येईल त्यावेळेसचे. आणि त्यांना ते रुक्मिणीचं लहानपणापासून रुक्मिणी त्यांना बघितलेलं, त्यामुळे रुक्मिणीचं तिचं त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता की हे भगवान श्रीकृष्णाला जाऊन घेऊनच येणार. त्यामुळे त्यांनी सुदेव ब्राह्मणाला बोलवलं. बरोबर. आणि आपण रुक्मिणीचा जन्म म्हणतो तर तो श्रीकृष्णांच्या काही वर्षानंतर झाला होता. हो. तर मग त्यामागे काही कारण आहे का, की असं काय? कारण असं नाही, भगवान श्रीकृष्णाच्या लीला वेगळ्या, रुक्मिणी मातेच्या लीला वेगळ्या, ओके असं विशेष काही कारण नाही असं. ओके, म्हणजे ते एक व्यत्यय नको यायला, किंवा असं हा. की त्यांचं बालपण एक सेपरेट, म्हणजे जे वृंदावनात राधेसोबत किंवा बाकीचे जे लोक म्हणतात. आणि इथं पण अजून येतो की काही जण म्हणतात की राधेचा एक्झिस्टन्सच नाही, काय काय सांगतात की एक्झिस्टन्स नाही, काय काय सांगतात नाही आहे. मग नक्की ते काय विषय आहे तो? राधेचा तसा एक्झिस्टन्स सांगितलंच नाहीये. आणि अजून सुद्धा त्या निधिवनात ते रासलीला किंवा हरिकीर्तन करतात असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं भागवताच्या अर्थानं जर बघितलं तर भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा स्वधाम गमनाला गेले, तर त्यावेळेस परीक्षितीला आणि वज्रनाभ, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्नाचा अनिरुद्ध आणि अनिरुद्धाचा वज्रनाभ, तर जेव्हा द्वारका समुद्रानं बुडवली आणि भगवान श्रीकृष्ण स्वधाम गमनाला गेले, तर त्यावेळेस सगळ्या राहिलेल्या भगवंताच्या बायका किंवा पटराण्या सगळ्या, आणि त्या सगळ्या वृंदावनमध्ये जेव्हा आल्या त्यावेळेस राधेनं उद्धवाला भागवत शिकवलं आणि ते भागवत उद्धवाने यांना सगळ्याला सांगितलं, असं काही काही ठिकाणी वर्णन येतं. बरोबर. पण ओरिजिनल जो ग्रंथ आहे, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, एक ऑथेंटिक म्हणून, तर त्यामध्ये नव्हतं असं म्हणू शकतो. काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की श्रीमद भागवत हिची रचयिताच राधा आहे. ओके. पण मी माझं नाव त्यात घातलं तर मला त्याचं मीपणा येतो ना. हा. आपल्यात कसं आहे, दान केलं तर उजव्या हाताचं डाव्या हाताला कोण आहे किंवा डाव्या हाताचं उजव्या हाताला कोण आहे असं म्हणते का. ओके. तर दान करायचं पण त्याचं कुठंही सांगायचं नाही. आता काय करतात, लोकप्रियतेसाठी दानाचा वापर करतात. 2 केळं वाटायची, त्याचे 10 फोटो टाकायचे. तसं नाही आपल्याला सांगितलं. तसं राधेचा एक तो भाव होता की माझं नाव यात कुठं आलं नाही पाहिजे, ती समर्पणाची भक्ती होती ती. मग काही ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की ते राधानंच रचलेलं आहे. आणि काही ठिकाणी मग व्यासमुनींना हे सगळे 4 वेद, 18 शास्त्र, 18 पुराण, 6 शास्त्र हे सगळे केल्यानंतर मनाला शांती मिळाली नाही, म्हणून नारदांनी त्यांना उपदेश केला की तुम्ही भगवंताच्या लीला असलेला ग्रंथ लिहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती लाभेल, म्हणून त्यांनी भागवताची रचना केली. आणि मग रुक्मिणीबद्दल जेव्हा बोललो तर मग तिच्या बालपणीचं वगैरे काही वर्णन आहे का कुठे? नाही जास्त कुठं. असे कोणते कोणते ग्रंथ जे जास्त रुक्मिणीबद्दल म्हणजे लिहिलेले आहे? रुक्मिणी स्वयंवरात बऱ्यापैकी आहे, स्कंद पुराण आहे, पद्मपुराण आहे, आणि भागवतात बऱ्यापैकी आहे. पण लहानपणाचं काही असं कुठं जास्त उल्लेख नाही. आणि कदाचित हे लिहिलं नाही गेलं म्हणून बऱ्याच जणांचं लिहिलं गेलं असेल. काही ग्रंथ आपल्या काळाच्या ओघात गेले, त्यात आपण फार आपल्या संस्कृतीबद्दल फार दक्ष आहोत.
लोकांची संस्कृती चांगली वाटते. त्यामुळे काय विषय आहे. नालंदासारखे ही जी विद्यापीठाची जाळी त्यात अनेक ग्रंथ संपदा आपली गेलेली आहे. आणि मी पण मध्ये एक रील टाकली होती रुक्मिणीबद्दलची, की रुक्मिणीचं प्रेम हे प्रत्येकाला मिळत नाही. कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणं हे प्रत्येक मुलीला जमत नाही. कारण कसं असतं की तेवढीच प्रत्येक मुलगी आपला स्टँड घेऊन ते लग्न, घरचे भले विरोध करतायत तरी पण स्वतः स्टँड घेऊन आणि एवढी बुद्धिमत्ता चालवून आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या प्रियकारासोबत जाईल एवढं धाडस दाखवत नाही. तर बरेच जणांनी अशा कमेंट टाकल्या होत्या की हे तुम्ही कल्चर चुकीचं प्रमोट करताय. म्हणजे ही रुक्मिणीची स्टोरी आहे ना, ती एक प्रकारे चुकीची आहे आत्ताच्या मुलींना, की घरच्यांच्या विरोधात जा, पळून जा किंवा असं. तर तुम्हाला काय वाटतं की त्या स्टोरीमधून आपण काय सार घेतला पाहिजे? रुक्मिणीच्या एकाच भावाचा फक्त विरोध होता. ओके. घरच्यांचा विरोध नव्हता. एकाच भावाचा. बाकी तिन्ही भाऊ, आई, वडील यांची सगळ्याची इच्छा होती की रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला द्यायची. फक्त एकाच भावाचा विरोध होता. म्हणजे घरचे सगळे मान्य होते. बरोबर. त्याला मान्य नव्हतं असं नाही. दुसरी गोष्ट, हे हरण आहे, अपहरण नाही. हरण आणि अपहरण मध्ये फरक असतो. रुक्मिणीला त्याच्यानंतर तिच्या आई वडिलाला आणि 3 भावाला त्यांच्याशी लग्न करायची इच्छा होती म्हणूनच हरण केलंय. रुक्मिणीच्या मनाच्या विरुद्ध किंवा तिच्या घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध हरण केलेलं नाही. त्यामुळे ती बाकीचे जसे पळून जाऊन लग्न करतात तसं ते नाही. लक्षात. म्हणून मी मूळ पहिल्यांदा काय सांगितलं की हे प्रेमपत्र एका भक्तानं आपल्या देवाला लिहिलेलं पत्र आहे. तसंच तिचं भक्त, भगवान श्रीकृष्णाचं भक्त ती रुक्मिणी आहे, ती त्या ह्याच्यात पडलेली आहे संकटात. आणि त्या संकटातून तिला वाचवले. जसं गजेंद्र मोक्षमध्ये, म्हणजे गजेंद्र मोक्ष ही कथा आहे ती त्यात हत्तीला मगरीपासून वाचवलेलं आहे, प्रल्हादाला हिरण्याक्षपासून वाचवलं. तसं रुक्मीपासून रुक्मिणीला वाचवलेलं आहे भगवान श्रीकृष्ण. या अर्थानं ते बघितलं पाहिजे. बरोबर. भक्ताला वाचवायला गेलेलं आहे तिथं. हे मागाशी तुम्हाला सांगितले की भक्ताचं काहीही भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवंत ठेवून घेत नाहीत. ती परतफेड लगेच करत असतात. त्याप्रमाणे आहे ती. तिनं जे भगवान श्रीकृष्णाला वरलेला आहे किंवा मनापासून ती इतकी समर्पित झालेली आहे, त्याचा तो फेड आहे, ती त्याला घेऊन गेले. ते अपहरण नाही, हरण आहे. म्हणजे इथे काही लोकांनी चुकीचा संकेत घ्यायला पाहिजे असं काही नाही. उलट बरोबरच संकेत आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात ना की जर एखादी गोष्ट चुकीची घडते आणि तुम्ही त्याला बघताय तर तुम्ही पण त्याला विरोध केला पाहिजे. हा, म्हणजे ते जेव्हा चक्र किंवा काय काय जण चक्र घेऊन जातात, काय काय जण म्हणतात की रथाचा जो चाक आहे ते घेऊन जातात द्रोणाचार्यांना, सॉरी भीष्माला मारायला. त्यावेळीच म्हणतोय मी सीन, की त्यावेळी पण ते म्हणतात ना की अर्जुनाला म्हणतात की मी जरी हे घेतलेलं आहे शपथ की मी हत्यार उचलणार नाही, पण जर मी बघतोय की चुकीचं घडतंय तर मला माझी शपथ तोडावी लागणार. म्हणजे हे त्यात तसंच आहे ना की जर चुकीचं दोन घडतंय. अर्थानं आहे ती जी कथा आहे महाभारताची, ती 2 अर्थानं आहे. एक, मुळात अर्जुन गलित गात्र झाला होता. भीष्माचार्यांना तो पूर्ण क्षमतेनं भीष्माचार्याबरोबर लढतच नव्हता. आणि महाभारतात कौरवांची सगळ्यात मोठी ताकद कोण होती तर भीष्माचार्य. अर्धी नारायणी सेना संपवून टाकली होती. आणि ते भीष्माचार्य आजोबा असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण बघत होते की अर्जुन त्याच्या पूर्ण क्षमतेने त्यांच्याशी लढतच नाही. मग आता हा जर त्यांच्याशी लढला नाही तर पांडवांचा पराभव होईल असं त्यांच्या लक्षात यायला. जोपर्यंत मी उठून माझी प्रतिज्ञा मोडतो असा मी एक नाटक केल्याशिवाय अर्जुन काही उठून म्हणजे त्या ह्याच्यात उठणार बाहेर येणार नाही आणि पूर्ण क्षमतेनं लढणार नाही, भीष्माचार्याशी लढणार नाही. ह्याच्याकरता सुद्धा भगवंताने ती केलेली एक प्रकारचं असं नाटक म्हणता येईल आजच्या ह्याच्यात, ते पण म्हणू शकतो आपण. आणि दुसऱ्या अर्थानं असं आहे की जरी भगवान श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र उचलणार नाही, तरी इकडे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी तुला शस्त्र उचलायला लावीन. आणि भक्ताची प्रतिज्ञा ही माझ्या प्रतिज्ञेपेक्षा सुद्धा महत्वाची, म्हणून स्वतःची प्रतिज्ञा म्हणून भक्ताची प्रतिज्ञा खरी ठरवली आहे. आणि जी भीष्मस्तुती आहे भागवतात त्यात ती वर्णन आहे की देवा, म्हणजे भीष्म म्हणते जेव्हा शरपंजरी पडलेली असते आणि त्यावेळेस ती कृष्णाची स्तुती करतात. ती स्तुती करताना म्हणते की देवा, भक्ताच्या प्रतिज्ञेकरता तू स्वतः घेतलेली प्रतिज्ञा खोटी ठरवलीस. किती तुझी भक्तावर किती प्रेम आहे, बरोबर, किती भक्ताची काळजी करतोस तू, ती स्वतःची प्रतिज्ञा खोटी ठरवली. असं ती दोन्ही अर्थानं ती बरोबर घेता येईल. बरोबर. म्हणजे हे तर झालं क्लिअर की ते रॉंग आयडियलायझेशन नाही की रुक्मिणीचं आपण घेणं म्हणजे रॉंग आपण घेतो काय तर असं नाहीये. काय आहे, हल्ली युट्यूब आणि तुमचे फेसबुक आणि त्या रीलच्या माध्यमातून लोक ज्ञानी व्हायला लागले. त्याच्या मागचं आपल्या कुठल्याही गोष्टी चुकीच्या नाहीत हा सगळ्यात पहिल्यांदा मेन विश्वास पाहिजे.
आणि मग त्याच्या मागच्या आयडिओलॉजीचा विचार करतो. पण इथं काय आहे, ऐकायचं, त्याचा विचार करायचा नाही आणि मग तेच पुढं, त्यात काही दोन गोष्टी आपल्या मनाच्या घालून तेच पुढं करायचं. पण आपल्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध बोलले की प्रचंड त्यात सोशल मीडियावर तुम्हाला लाईक व्ह्यूज मिळते, त्यावरती तसंच बोलत राहायचं. हो त्याचा परिणाम काय होतोय समाजावर याचा काही विचार करायचा नाही. बरोबर. ते ज्ञान व्यवस्थित माणसाकडनं शिकलं किंवा ऐकलं तर ते तुम्हाला व्यवस्थित कळू शकतं. आता वेदात अनेक जण भाष्य करतात, युट्यूबवर अनेक ठिकाणी त्यांची व्हिडिओ काढतात. ती वेद कसे शिकले पाहिजेत ह्याचं सुद्धा आपल्याकडं शास्त्रात नमूद केलेलं आहे. 7 प्रकार सांगितले, ते 7 प्रकार शिकून मग वेद वाचायचा आहे. व कुठली कादंबरी घेतली आणि वाचली आहे आणि मी त्याच्यावर बोलू लागलो असं नाहीये. व्याकरण आहे, मीमांसा आहे, निघंटू आहे. निघंटू म्हणजे शब्दसंग्रह आहे फक्त वेदातला. आता तुम्ही जर वेदाचा संस्कृतचा अभ्यास करून वेदांचा अर्थ लावायला गेला तर वेदामध्ये अश्व हा शब्द, अश्व म्हणजे काय, घोडा. 160 अर्थानं आलाय. पण त्या श्लोकात तो अश्व शब्द कुठल्या अर्थानं आलाय कशावरनं तुम्ही कळणार तुम्हाला. म्हणून ते परंपरेनं जे आलेलं आपलं ज्ञान आहे ते त्या परंपरेनं शिकलं पाहिजे. उद्या मी साधे कादंबरी वाचून बोलतो तसं वेद वाचून मी जर त्यावर भाष्य करायला लागलो, चुकीचं होईल ना. बरोबर तुम्ही बरोबर. 1ली ते 10वी आधी शिकायला पाहिजे, 10वी ते 12वी शिकायला पाहिजे, मग ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, मग तुमची मास्टर डिग्री घेतली पाहिजे, मग सेट नेट देऊन पीएचडी केली पाहिजे. तुम्ही 10वी नंतर पीएचडी करतो म्हणताय, टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे ना. तसं होतंय मग ते. आणि मग त्याचा ती काहीतरी विचित्र अर्थ सांगायचा, काहीतरी त्यातनं विचित्र उपदेश बाहेर काढायचा आपल्या स्वतःला मनाला येईल तसं, असं होतं. तर आता जे आपण परत रुक्मिणी आणि श्रीकृष्णाकडे जर बघायला गेलो तर मग असं पण सांगितलं जातं की मुद्दामून श्रीकृष्णांनी असं तिला दाखवून दिलं होतं की मी तुझ्या लायक नाहीये, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. ते भागवतात कथा आली आहे साधारणपणे दशमस्कंदातली 80-83 अध्याय काहीतरी. त्यांना चेष्टा करायची एक लहर आहे आणि त्यांनी रुक्मिणीच्या प्रेमाची खुली बघण्यासाठी त्यांनी ओके. ते वापरलं. पण ती चेष्टीची गैरचेष्टा झाली आणि ती भगवान श्रीकृष्ण आपल्या विरहात जात आहेत या भावनेनं ती तिथं बिशदीच पडली. पण काय बोलले होते श्रीकृष्ण तिला? ते म्हणतात की एवढे सगळे समोर राजे रजवाडे होते, शिशुपाळासारखा राजा होता किंवा अनेक राजांनी तुला वरण्याची इच्छा व्यक्त केली होती, तरी सुद्धा तू माझ्यासारख्या गवळ्याला वरलस की ज्याच्या नशिबी कधीही राजमुकुट नाही, राजसिंहासन नाही. आणि या तिने शाप दिला होता यादव कुळाला की तुम्ही सिंहासनावर बसू शकणार नाहीत म्हणून. गवळी मी, गुरं राखणारा. बरं माझं काय वेळ काहीच नाही. एकदा वृंदावनात राहतो, एकदा मथुरेत राहतो, एकदा द्वारकेत राहतो, पळून जाणारा माणूस मी. मग तू माझ्यासारख्याला का वरलं? अनेक लोक त्यावेळेस माझ्यापेक्षा चांगली कर्तुरा होती तर मला का वरलं ह्याची चेष्टा करायला गेली. आणि ती चेष्टेची गैरचेष्टा समजून रुक्मिणीला वाटले की आज आता आपला विरोह होणार, म्हणून त्यात ती ऐकून बेशुद्धी पडते. पण त्याच्यानंतर पुढं जे जे कृष्णानं मांडलेलं आहे की तू माझ्याशी का लग्न केलं, आम्ही पळून जाणारे आहोत, आम्ही गवळी आहोत, असं तसं जे जे कृष्णानं प्रश्न मांडले त्याची उत्तर इतकी सुंदर दिली आहेत की त्यातनं रुक्मिणीचं ज्ञान, रुक्मिणीची बुद्धिमत्ता, रुक्मिणीचं ते त्याच वेळेस उत्तर देण्याची जी एक कला असते अंगात, काय म्हणते त्याला, ती इतकं सुंदर प्रॉम्प्टनेस म्हणतात त्याला. हा, लगेच बोलणं. ती पुढच्या अध्यायात उत्तर दिली ती इतकी सुंदर आहे. मग ती उत्तर दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणजे हे तुझं ऐकायसाठीच मी असं बोललो होतो, पण पहिल्यांदा तुझ्या लक्षात आलं नाही मी हे का बोललोय, म्हणून तू विशुद्धी पडलीस. उत्तरामध्ये तुम्ही सांगू थोडस काय काय बोलले होते त्यांना? त्यांनी एक ठिकाणी असं म्हणलंय की आम्ही समुद्रात म्हणजे जरासंधाला भिवून आम्ही समुद्रात जाऊन राहिलो, आम्ही अशी भित्री माणसं आहेत, तर तू माझ्यावर प्रेम कसं केलंस किंवा तुम्हाला कसं वरलंस. तर त्याचा अर्थ लावताना तिनं असं लावलं की या जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टींकडं, मोहाकडं बघून तुम्ही बाहेर थांबलं नाही तर माणसाच्या अंतःकरणात जाऊन थांबलात. म्हणजे भगवंत आपल्या अंतःकरणात आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात होतात. या अर्थानं तुम्ही ते बोललेलं आहे. अशी त्याची एक एक प्रश्नाचे अर्थ लावत गेलेले. बरोबर. रुक्मिणी तर बाहेरच्या कुठल्या मोह या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श मला होऊ नये म्हणून तुम्ही माणसाच्या अंतःकरणात जाऊन लपलाय, तसं तुम्ही ते द्वारकेत जाऊन राहिलाय, असे अर्थ लावत गेले. बरोबर. आणि मग रुक्मिणी बद्दल जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा एक ते शापाची कहाणी ज्या लोकांच्या समोर आहे, मूळ भागवतात ती कथा नाहीये. काही ठिकाणी सांगितली जाते की दुर्वास मुनींना जेवायला आमंत्रित केलं होतं असताना
दुर्वास ऋषी म्हणजे प्रचंड रागीट. हो. त्यांनी अशी आड घातली की रुक्मिणी आणि कृष्णानं माझा रथ ओढत नाही सती जेवारी. तर ते आता ऋषी मुनी त्यांना आणि एक तर ते बुद्धिमान तपस्वी त्यांना किंमत द्यायची म्हणून ती हो म्हणले. आणि ती रथ ओढत नेताना रुक्मिणीला मध्ये तहान लागली. हम्म. त्यांनी कृष्णाला सांगितले मला तहान लागली. भगवान श्रीकृष्णाचा अंगठा टेकवला आणि पृथ्वीतून पाणी काढलं, म्हणजे गंगेचं पाणी काढलं आणि ती तिथं पिली. ते दुर्वास ऋषींच्या लक्षात आलं की मला न सांगता यांनी पाणी पिलाय. म्हणून दुर्वास मुनींनी त्यांना शाप दिला की तुम्ही एकतर वेगवेगळे राहताल आणि रुक्मिणी तू गोड पाणी म्हणजे पाण्यासाठी गेलं तर तुझ्या तिथं पाणी राहणार. ओके. म्हणून ते कृष्णाचं मंदिर एकीकडे आणि रुक्मिणीचं मंदिर द्वारकेत एकीकडे. ओके. दोन्ही ठिकाणी की वेगवेगळे काही अशाच कथा ऐकू वडिलाकडनं मुलाकडं मुलाकडनं मुलाकडं अशा आलेल्या आहेत. पण ही मूळ कथा, ही कथा भागवतात तर नाही. आणि मग ती जी पारिजातकाची सांगितली जाते हा. मग ती कथा कुठून आलेली आहे? ती कथा आहे पण त्याचा वर्णन एवढंच आहे की ज्यावेळेस नरकासुराचा वध केला सत्यभामेला बरोबर घेऊन भगवान श्रीकृष्णाने, त्यावेळी येताना ह्याच्यातून स्वर्गात गेले होते आणि तिथे एक युद्ध झालं आणि ते युद्ध करून येताना त्यांना सत्यभामेला तो पारिजातकाचा वृक्ष आवडला म्हणून तो उपटून घेऊन गरुडावर ठेवला आणि घेऊन आले. ते उपटून घेऊन गरुडावर ठेवलं तर त्यावेळी इंद्र परत मध्ये आले. बरोबर इंद्राबरोबर युद्ध केलं, इंद्राला हरवलं आणि तो पारिजातकाचा वृक्ष घेऊन द्वारकेत आले त्या सत्यभामेच्या महाराजा बाहेर लावला. अशी ती एक भागवतात कथा सांगितली जाते. काही कथा अशी आहे की ती एक पारिजातकाचं फुल रुक्मिणीला आणून दिलं होतं म्हणून ती सवतीला ते दिलं म्हणून मला झाड पाहिजे अशी पण एक कथा सांगितली, पण तसं काही नव्हतं. आणि मग ते सगळे फुल आहेत ते बाजूला पडतात त्याच्या अंगणामध्ये पडतात असं तर काय काय सांगितलं जातं. मग तेच रुक्मिणीबद्दल जर अभ्यास करायचं झालं तर मग फारच असं निवडकच ग्रंथ असतील ना? हो. त्यातले कुठले सांगू शकतो म्हणजे आपले जे व्ह्युअर्स त्यांना लक्षात जाईल की जर पुराण आहे, पद्मपुराणात आहे, भागवतात आहे, वादिराज स्वामींचा एक ग्रंथ आहे आता माझ्या लक्षात नाही त्याचं नाव, त्यात पण आहे. आणि नाथांचं रुक्मिणी स्वयंवर आहे. ती इथं दिंडील वनात निघून आली आणि इथं तप करत उभा आहे. मग रुक्मिणीचा रुसवा काढायसाठी भगवान श्रीकृष्ण द्वारकेत इथं आहे. हो. आणि बायकोला भेटायला जायच्या आधी भक्त पुंडलिकाला भेटायला गेले आणि भक्त पुंडलिकराय म्हणाले की मी आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत ही वीड देतो त्याच्यावर तू उभा. त्या विठूवर भगवान श्रीकृष्ण म्हणजे विठोबा उभा आहे आणि रुक्मिणी माता ही तप करत उभारलेली आहे. आई वडिलांची सेवा करते म्हणून विठोबा इथं उभारलाय. आणि रुक्मिणी आणि पांडुरंग, रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण इथले ही आई वडिलांच्या स्वरूपातच आहे. त्यामुळे तुळजापूरची लक्ष्मी किंवा ती जरा उग्र आहे, आईच्या स्वरूपात असल्यामुळे ही शांत आहे. आणि मी असं वाचलं होतं की जी तुम्ही जर राधिकाची म्हणतात तर ती खरं तर आधी इंद्राची बायको असते आणि ती जेव्हा विष्णू स्वरूपात जेव्हा असतात तेव्हा ते तिला असं वाटतं की मी ह्यांच्या मांडीवर बसावं तर ते ओळखतात की हिला माझ्या मांडीवर बसायचं तर म्हणजे तुला मी नंतर जो जन्माला येशील त्यावेळेला मी तुला तो चान्स देईल. तर ते जेव्हा राधिका येते तेव्हा ती मांडीवर बसते त्यावेळी नेमके ते बघ. तर असा एक कथा अशा भरपूर आहेत. मग तेच होतं बऱ्याचदा आपण कुठल्या लोककथा आहेत आणि कुठल्या ऑथेंटिक आहेत. हा म्हणजे महाभारत रामायण यांच्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत की नाही त्या कथा मूळ नाहीयेत, लक्षात ठेवा. त्या कथेच्या मागचा उपदेश महत्वाचा आहे. ओके. माणूस काय करतो त्या कथेतच विसरून जातो. मग गोवर्धन उचलला तर मग नुसता कळवळीवर कसा उचलल, 7 वर्षाचा पोरगा कुठं गोवर्धन उचलत असतो का, कळवळीवर त्याला 1 किलो वजन तर उचलत, यातच आपण गुरफुडतो. त्याच्या मागचा जो उपदेश आहे की नाही, मॉरल ऑफ स्टोरी काय काढायचंय त्यात गेलं पाहिजे माणसाने. ती कथा ही तुम्हाला शिकवण्याकरता सांगितलेलं उदाहरण सांगावं लागतं मी तुम्हाला एक. ते उदाहरण आहे कथा म्हणजे, लक्षात ठेवा. कुठलाही सिद्धांत समजून सांगताना उदाहरण सांगितल्याशिवाय कळत नसतं. पण ती कथा म्हणजे उदाहरण आहे. तुम्ही त्या कथेतच अडकून राहिलं तर ते काही त्याच्या मागचा सिद्धांत तुमच्या लक्षात येणार असं आहे. आणि आपण जे रुक्मिणी बोलतो रुक्मिणीवर रखुमाई बोलू तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जी रखुमाई आहे ना तिला थोडे घरची कामं करणारी किंवा ओव्यांमध्ये थोडीशी आपल्यासारखी नॉर्मल असलेली दाखवली जाते. तर मग काय वेगळे पण आहे का त्या रुक्मिणीमध्ये आणि ह्या रखुमाईमध्ये? कसं आहे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही जी संत मंडळी होऊन गेली वारकरी संप्रदायाची, तर त्यांनी भगवंताची भक्ती ही देवळातनं बाहेर आणली. ओके. कीर्तन प्रवचन हे फक्त देवळात होत होते, ते नदीला व्हायला लागले. आणि भगवान श्रीकृष्ण किंवा विठोबा आणि रुक्मिणी ही घरापर्यंत पोहोचू म्हणजे ती आपलीशी वाटायला लागली. बरोबर. पूर्वी कीर्तन प्रवचन हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे देवळात होत असत.
मठात होत असत, पण त्या बाहेर आणल्या. आता आपल्या इथं नदीला होतं. वारीत तुम्ही बघा, कीर्तन, प्रवचन, भजन सगळं नदीला होत. हे संतांचं काम आहे. म्हणजे थोडक्यात 4 भिंतीआड होणारी गोष्ट त्यांनी बाहेर आणली, सार्वजनिक स्वरूप त्याला प्राप्त केलं. आणि सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाल्यामुळं ते विठोबा रुक्मिणी आज प्रत्येक जण स्वतःच्या घरात असल्यासारखे त्याशी वागायला लागले. म्हणजे इतके त्याशी तल्लीन झाले. संतांनी देव अजून जवळ आणला. बरोबर. म्हणून ते रखुमाईचं रूप हे होतं, घरच्या बाईचं रूप मानलं गेलंय. आई किंवा घरची स्त्री असं ते रूप मानलं गेलंय. म्हणून ते रुक्मिणीचं आमच्या मराठी ह्याच्यात ती रखुमाई झाली. आणि त्यामुळे लोकांना जास्त आवडायला लागली, हा. आपलीशी वाटायला लागली. आणि म्हणजे आणि कथा पण सांगितलं की कधी कधी त्यांनी घरी येऊन काम पण वगैरे केलं होतं. तर ते लोकांच्या प्रत्येकाच्या आपल्या असतील जन्माला आलेली अनुभूती अनुभव आहेत त्यांनी तसं सांगितल्यामुळे पण लोकांना रखुमाई ही जास्त आपल्याकडे अजून जवळची वाटते. जवळची वाटते. आणि पण तेच रखुमाई बघितली ना तर जो खालचा भाग आहे भारताचा, दक्षिण वगैरे, तिथं रखुमाई जास्त लोकांना जवळची वाटते. पण जो वरचा भाग आहे तिकडे राधा जास्त त्यांना जवळचं वाटतं, किंवा श्रीकृष्ण राधा असं वाटतं. इकडे रखुमाई आणि विठ्ठल जास्त जवळ वाटतं. तर हा डिफरन्स कसा काय पडला असेल? नंतरच्या काळात एकतर ज्या परंपरेनं ज्या गोष्टी स्वीकारल्या त्याच्या अनुयायी वाढत गेले आणि तेच दैवत त्यांनी स्वीकारले, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली दक्षिणेकडे, महाराष्ट्रापासून खाली दक्षिणेकडे बघायला गेलं तर वैदिक परंपरेचा किंवा या सगळ्या संस्कारांचा प्रभाव जास्त आहे. वैदिक धर्मानुसार लग्न करणारी तशी रुक्मिणीच आहे, त्यामुळे रुक्मिणीलाच मानलं जातं. बायकोलाच ही धर्मपत्नी आहे तिलाच मानलं गेलं, कारण वैदिक परंपरा मानणारा किंवा तो प्रभाव जास्त असणारे लोक खाली जास्त आहेत. बरोबर. ह्याचा अर्थ राधा वेगळी असं नाही, तसं नाही, पण हा त्या लोकांच्या लोकमान्यता त्या दृष्टीने मिळते. आणि बायकोला ऑब्व्हियसली म्हणजे वरचढ स्थान हो, हो. असतंच, की म्हणजे शेवटी तिचा हक्क असतो, तो अधिकार असतो तो. अर्धांगिनी आणि ती शेवट. तसं आहे मग. आणि दुसरं म्हणजे रुक्मिणीचं हे आहे की लोकांना वाचण्यात कमी येतं, माहिती नसतं, त्यामुळे पण बऱ्याच गोष्टी माहित नाही पडत. आणि राधेबद्दल म्हटलं मग की फिल्म्स वगैरे आहेत, त्यामुळं सारखं मंबाडी होत असतं गाण्यांमधून इकडे तिकडून, त्यामुळे पण लोकांना जास्त इंटरेस्टिंग त्या गोष्टी वाटतात. तर आता समजा, आता मला रुक्मिणी फार आवडते, तर मग मला समजा आत्ताच्या ठिकाणी कुठल्या जायचंय, जसं आपण आता पंढरपुराला जातो विठ्ठलाला भेटायला, द्वारकेला जातो, वृंदावनला जातो, पण पर्टिक्युलर रुक्मिणीसाठी अशा कुठल्या जागा आहेत का ज्या आपण व्हिजिट करू शकतो? एक कौंडिण्यपूर, एक इथं पंढरपुरात, आणि एक द्वारकेला. ओके, ह्या 3 जागा ज्या आहेत तिथे जाऊन लोक व्हिजिट करू शकतात. बरोबर. मग तेही लोकांना माहीत पडेल आणि लोक जास्त व्हिजिट करतील. बरोबर ना? तर आता मला आपण रुक्मिणीचं सगळं स्टार्टिंगपासून बघितलं की जन्मापासून त्यांचं तारुण्य, त्यांचं प्रेम, त्यांचे माइंड, त्यांचं म्हणजे बुद्धी, हे सगळं बघितलं. पण आता जर तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं होतं की ब्युटी विथ ब्रेन हे फार क्वचित मिळतं, आणि ते भेटून घमंड नसणं त्याचा, हे नम्रता असणं, ह्या 3 गोष्टी एकत्र असणं एका स्त्रीमध्ये ही खूप वेगळी गोष्ट आहे. मग आत्ताच्या जगाच्या स्त्रियांनी रुक्मिणीकडून काय शिकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मूळ भगवंताची भक्ती करणं सगळ्यात महत्वाचं. आणि पती स्वीकारताना त्यात कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता या नवीन काळात बाह्य ह्याच्यावर प्रचंड माणसं मोहत किंवा हा फार श्रीमंत आहे, नोकरी फार मोठी आहे, किंवा मागं अजून काय प्रॉपर्टी किती आहे, काय माणसाचं कर्तृत्व बघितलं गेलं पाहिजे. रुक्मिणीनं गुणात कर्तृत्व बघितलं भगवान श्रीकृष्णाचं. आलियामर्दन केलंय, राक्षसापासून गोकुळ ह्यांना वाचवलेलं आहे, कर्तृत्व बघितलं. कर्तृत्व महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता आपण विचार करताना माझ्या मुलासाठी मी काही करायचंय, मुलासाठी काही करून ठेवायचंय, प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब आहे आपलं, आणि आपण मागचा पुढचा सगळा विचार करून जगत असतो. पण मुलासाठी ठेवायचं, किती ठेवायचं? बरं मुलगा चांगला आहे तर तो स्वकर्तृत्वानं सगळं मिळू शकतो. मुलगा जर नालायक असेल तर तुम्ही किती मिळवलं तर ती हरवून टाकणार आहे. त्याप्रमाणे कर्तृत्व, कष्ट करणारा आणि धार्मिक असणारा निवडावा, अशा आशयानं पण रुक्मिणीच्या ह्याच्यातनं घेता येतं. प्रद्युम्नाची आई होती, बरोबर, मग ते 7-8 मुलंच आहे सगळे, म्हणजे एक मुलगी पण होती, आणि त्यांची आई म्हणून पण ती व्यवस्थित अगदी
काय म्हणतात त्याला संगोपन केलं सगळ्या मुलांचं व्यवस्थित एकदम. त्यानंतर असं काही ठिकाणी असा हे येतो, वर्णन येतं किंवा असं काही हे येतं की भगवान श्रीकृष्ण जेव्हा बाहेर जायचे त्या बऱ्यापैकी द्वारकेचं राज्य रुक्मिणीने सांभाळलं. तेवढी कर्तबगार कर्तृत्वान सुद्धा होती ती. या बरोबर सगळ्या गोष्टीकडे तिच्या बघितलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि एवढं सगळं असताना द्वारकेची पट्ट राणी असताना भगवान श्रीकृष्णाची बायको असताना द्वारका असताना तेवढीच ती नम्र होती. हे सगळ्यात महत्वाचं. खरंय. आणि ह्या सगळ्या ज्या गुण आहेत ते आय होप की सगळ्या जे आपले प्रेक्षक आहेत ते बघतील, स्पेशली ज्या मुली आहेत त्यांनी तर रुक्मिणीला जे मुली त्यांचे गुण आहेत स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे एक ती कथा सांगितली जाते, शेवट सांगतो हा की गरुड, सुदर्शन चक्र आणि सत्यभामा या तिघांना थोडा गर्व होत. एकदा द्वारकेत राहत असताना या तिघाला थोडा गर्व होतो. गरुडाला वाटतं की माझ्या इतकं वेगच कोणाचा नाही. हम्म सुदर्शन चक्राला वाटतं माझ्यासमोर कुठलंच शस्त्र नाही. आणि सत्यभामेला वाटते की मीच अर्धांगिनी आहे, मीच सगळं भगवत श्रीकृष्णाचं बघ. आणि ह्या गोष्टी झाल्या की थोडा अहमपणा आला भक्ताकडे की ती भगवंताला लगेच लक्षात येतं. आणि ते भगवंताचं कामच आहे की त्या भक्ताला पुढे नेण्यासाठी त्याचा अहंकार थोडासा दाबला पाहिजे, त्याला जागेवर आणलं पाहिजे वेळ. भगवंताला लक्षात येत, गरुडाला सांगते तू असं कर, अशा अशा ठिकाणी जा आणि तिथे वानर बसलेला आहे, त्या वानराला सांग मी बोलवलंय म्हणून. मी बोलवलंय म्हणजे बरोबर रामचंद्राने बोलवलंय म्हणून सांगतो. द्वापर युग चालू असतं आणि गरुड जातो तिथं. गरुड गेल्यानंतर मारुती राय बसलेले असते, त्याला जाते त्या बशी असं तसं. गरुडाच्या लक्षात येतं की वानर नाही मारुती राय. ती सांगते त्यांना की असं असं भगवान रामचंद्राने तुम्हाला बोलवलेलं आहे, असं तसं. कुठं कसं काय द्वारकेत रामराय आले तर तुम्हाला बोलवलंय तिथं. ती ठीक आहे म्हणते, तुम्ही जावा पुढे, मी येतो मागणं. तर ती म्हणते कशाला, आता तुमचं वय झालंय, माझ्याकडे वेद भरपूर, तुम्ही माया पाठरपास मी तुम्हाला घेऊन जातो. नको म्हणले तुझा माय मी येतो. भरपूर आग्रह करते गरुड माहेरभर सर. मारुती राय म्हणते तुम्ही जावा, माय मी येतो. माझं वय जरी झालं असेल तर कसं यायचं तसं येतो, माय मी येतो. गरुड निघते तिथनं, तोपर्यंत मारुती राया पोचलेले असते. त्याच्या आधी गरुडाला ते सांगितलेलं असतं, त्यावेळेस सुदर्शन चक्राला सांगितलेलं असतं की तू दारावर उभार आणि कोणालाही आत सोडायचं नाही. कोणालाच कोणी आलं तरी त्याला आत सोडायचं नाही. सुदर्शन चक्र दारावर संरक्षण करत असतं. मारुती राय तिथून दारात उभारते. सुदर्शन चक्र म्हणते आत जायचं नाही. म्हणते काम मला रामरायाने बोलवलं नाही, आत जायचं नाही म्हणतात तुम्ही. मला जावं लागेल म्हणजे मला रामरायाने बोलवलंय, मला कोण अडवू शकत नाही. नाही नाही तू जायच नाही. काय करतो म्हणजे मी तुला तुझ्या अंगावर ये. सुदर्शन चक्र मारुती राय घेऊन टाकते. तिथून आत येते. आत आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण शेजारी सत्यभामा बसलेली असते. मारुती राय येते, दोघंही सत्यभामा सीतेचं रूप घेते आणि भगवान श्रीकृष्ण रामरायाच्या रूपात येते. मारुती राय येते, पायापाशी बसते, भगवंताला नमस्कार करते. सत्यभामाला नमस्कार करत नाही. काय झालं म्हणते, जेव्हा तुम्ही आहेत सीतामाय कुठं आहे. भगवान श्रीकृष्ण ही काय, सीतामाई नाही म्हणते, तर रुक्मिणी हवी असते. जेव्हा रुक्मिणीला बोलवते सीतेच्या रूपात तेव्हा ही सीता आली होती, ही सीतामाई आहे. असं ते स्टोरी आहे ते. बरोबर, खूप म्हणजे मस्त इंटरेस्टिंग आहे आणि लोकांनी त्यातून घेण्यासारखं आहे. आणि आय होप म्हणजे ह्या पॉडकास्टमधून लोकांना रुक्मिणी समजली असेल. कारण मला पर्सनली हा टॉपिक खूप घ्यायचा होता. कारण मी जेव्हा शोधत होतो रुक्मिणीबद्दल, तसं ह्याने सांगितलं तसं क्वचितच काही ग्रंथ आहेत आणि क्वचितच थोडं थोडं सांगितलेलं आहे. आणि बऱ्याचशा कहाण्या, त्या कहाण्या म्हणजे आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही की हे असंच आहे का तसं आहे, किंवा लोकांनी बनवलेल्या म्हणजे त्यांच्या ज्या एरियानुसार, म्हणजे खाली दक्षिणेत वेगळ्या, वर वेगळ्या, इकड्यात एक वेगळ्या. तर त्या आसामच्या काही जंगलात आपले वनवासी जी लोक राहतात, तर ते रुक्मीची वंशी म्हणतात स्वतःला. ओके. आणि ते रुक्मिणीची आणि रुक्मीची पूजा करतात आणि भगवान श्रीकृष्णाला आपले शत्रू मानतात. तिथल्या काही कथा वेगळ्या असणार. जाईल तिथं ते त्यांच्या प्रदेशानुसार, भागानुसार असं तसं आहे. पण आता ह्या आपल्या एपिसोडमुळे अनेक जणांना म्हणजे रुक्मिणीचं सुरुवातीपासून पूर्ण तिचं लाईफ आहे तर ते सगळं त्यांना माहिती होईल. आणि धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनल आलात आणि लोकांना गाईड केलात. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्राईबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत,
फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.